दगडामध्ये गोल इमारत आहे नाही, राजांची एसी रूम एकावर एक 5 मजली होती. राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले की 8 किल्ले दिसायचे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड, चांबारगड, मकरंदगड, मानगड, 8 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. ती राजांची एसी रूम, सज्जा, गॅलरी, बाल्कनी आहे. जाह्यात आकाराची रूम आहे. कोपऱ्यामध्ये यल आकाराचा दगड आहे की नाही. जमिनीखाली 8 बाय 10ची रूम आहे. हा खड्डा दिसतो ना दादा येताना वरती, जमिनीखाली 8 बाय 10ची रूम आहे. राजांचे गुप्तहेर कोण होते? बहिर्जी नाईक, बहिरूपी बहिर्जी नाईक. एवढे हुशार होते ना मित्रांनो की 400 वर्षापूर्वी त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. 18 भाषा जमत होत्या. बसल्या जाग्यावर 7 रूपांतर बदलायची. छोट्या मोठ्या गावातून जाऊन छोटी मोठी खबर भेटेल राजांपर्यंत सांगायचे. छोटी मोठी गावं सोडा, त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातले गुपित चर्चा घेऊन त्या औरंगजेबाच्या हातून गिफ्ट घेऊन राजांपर्यंत बातमी पोहोचवली. काय असते हुशार असे, कल्पना करायची. याला म्हटलेलं आहे खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण.